चषकाला भेट देण्यासाठी शाखा संघटक फरीन शेख मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। त्यांचं स्वागत भक्तिताई भोसले यांच्या हस्ते केलं जाईल। शाखा संघटक 92 एक इम्पोर्टेंट अनाउंसमेंट है। देखो स्टेज के दाईं तरफ एक स्टेज बना हुआ है, उसके ऊपर बैठे हुए सभी दर्शकों को गुजारिश है जल्द से जल्द वहां से अपनी चेयर खाली कर दीजिए। जितने भी दर्शक बैठे हैं सबको गुजारिश है। श्रद्धा गोरगे मॅडम बांधकाम विभागाच्या इमारत प्रमुख बांद्रे विधानसभेच्या आहेत, त्यांचाही सत्कार केला जातोय भक्तिताई भोसले यांच्या हस्ते। बांधकाम अध्यक्ष आहेत बांद्रे विधानसभा। तसेच पुढील सत्कार अमित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे वॉर्ड अध्यक्ष आहेत, अमित पाटील यांचा सत्कार कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते केला जातोय। सारेच पदाधिकारी या धर्मवीर चषकाला भेट देत आहेत, महायुतीचे पदाधिकारी आहेत, कारण हा भगवा झंझावात या बँड्रा नगरीत जो झंझावात सुरू आहे, माननीय श्री तसेच दिनेश केसरी साहेबांचा सत्कार केला जातोय कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते। प्रत्येकाचा मान सन्मान केला जातोय, कारण माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांच्याच 21 जून 2022 ला जो महाराष्ट्रात उठाव झाला त्यात बँड्रा विभागात कुणालभाई सरमळकर यांनी साथ दिली, म्हणून हा भगवा झंझावात धर्मवीर चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। कारण साहेब नेहमीच जनतेची सेवा करतात, म्हणूनच आजपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा 419 कोटी रुपये रुग्णांची सेवा केली, तसेच 51,000 रुग्णांना त्याची मदत झाली। म्हणूनच आता सध्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या पक्षातील विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता। साहिल लोंगले गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय। कर्जतच्या उमरोळीचा असणारा गोलंदाज ISPL म्हणून मध्ये ज्याने जिथे भरघोस कामगिरी करणारा साहिल लोंगलेला आपण पाहतोय। तर स्ट्राइक एंडवरती रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्याने अनेक वर्ष धुमाकूळ मागवणारा प्रीतम परबचा फटका इथे फसलाय क्षेत्ररक्षक चढूच्या खाली। व्हेरी फर्स्ट बॉल साहिल लोंगलेला यश, प्रीतम परब दिपाच। एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला। नवीन बॅटर शुभम शेळकेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत, दाखल होत असताना पाहायला मिळतोय। शुभम शेळके शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय। मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची ग्रीप निसटली ऑन साइडला। आकाश जाने एक चांगला झेल फिनिश केला, फलंदाज बाद झाला तो अर्थात प्रीतम परब। साहिल लोंगले गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर होता उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय। रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील उमरोळीचा असणारा गोलंदाज साहिल लोंगलेला आपण पाहत आहोत। ग्रामीण क्रिकेटमधून येणाऱ्या साहिल लोंगलेने रबर बॉल तथा टेनिस बॉलमध्ये आपली छाप नेहमी सोडण्याचा प्रयत्न इथे केलेला पाहायला मिळाला। पुढचा चेंडू यावेळेला कवचला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। रोहित आहे त्या ठिकाणी, एक सिंगल इथून अर्जित करण्यात येईल। मागील मॅचचा हिरो रोहित यादवला आपण पाहतोय ऑन दी स्टंप। थ्रोईंग आर्म्स त्याचे नेहमी चांगले राहिलेत, एक चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून इथे येत असताना पाहायला मिळतोय। एक सिंगल आली आहे। अकाउंट ओपन केलं शुभम शेळकेने, 2 बॉल त्याने फेस केलेत।
महेश नानगुडे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये यावर्षी त्याच्या नावावरती बाईक देखील आहे. खोलातला बॉल कव्हरला केला, एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक डीप एक्सचा कव्हरला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये केलेला फटका 2 धावा देऊन जातोय. राहुल चौधरी फेकी करेल, तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. पहिल्या षटकामध्ये जिथे मात्र आपण पाहिलं ना तर धावा थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी नेहमी जाणला जाणारा साहिल लोंगले याही मॅचमध्ये तेच करत असताना पाहायला मिळतो आहे. उमरोळी या गावामधून येत असताना कर्जतचं क्रिकेट गाजवलं, तिथून पुढे रायगड क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा डंका त्याने पिटला होता. ऑन साईडला केलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या रीतीने चेंडूवरती येत असताना बॅकअप चांगलं मिळालं. मुकेश गायकर फेकी चांगली करतोय, परंतु त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. महेश नानगुडे वेगाने धावतो, जोखीम पत्करली होती इथे. शुभम शेळकेने धावा आल्यात, त्या 2 दुहेरीच्या मदतीने 5 बॉल 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटक प्रगती पदावरती पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकामध्ये जिथे मोठी धावसंख्या पाहायला मिळेल अशी अपेक्षा प्रत्येकालाच होती, कारण प्रत्येकाला इथे षटकार चौकारच पाहायचे असतात. यावेळेचा बॉल होय आलाय, मोठा स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतोय. महेश नानगुडे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. त्याच वेळेला देव फ्रेंड्स याचं विशेष करून आम्ही आभारी आणि कौतुक देखील करू. देव फ्रेंड्सची संपूर्ण टीम आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी चांगलं कामकाज सातत्याने पाहायला मिळालंय. सुमित अवटे गोलंदाजी मार्कवरती, टेनिस क्रिकेटचा बुमरा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो सुमित अवटे, कॅप्टन, टीमचा कर्णधार, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार तो संघाचा कर्णधार. गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला बॉल शुभम शेळकेसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. धावा त्याच्याकडून तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 3 बॉल फेस केल्यात, 1 धाव धावफलकावरती आहे. नेल्सन फिगर स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. 11ला 1-1-1-1 अर्थात 1 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव संख्येवरती शुभम शेळके नॉट आउट आहे. यावेळेचा बॉल टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. शुभम शेळकेची एंट्री झाली ग्रेट, फटका आला थेट, बाउंड्री लाईनची घेतली चेंडूने भेट. हा षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर याही वेळेला ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. 1 चेंडू पुढ्यात ठेवला, तदनंतर बॅकअप द लाईन ठेवला, वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे केला. कॉम्प्रोमाइज वेगाशी करत नाही. जिथे आपण सुमित अवटेला पाहिलं तर वेगाशी कोणते कॉम्प्रोमाइज त्याचं राहत नाही. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने चेंडूचा टप्पा बदलण्यामध्ये तो यशस्वी राहतो, परंतु वेगाशी कोणते कॉम्प्रोमाइज त्याचं नसतं. पुण्याचा संघ प्रतिस्पर्धी आहे, परंतु पुण्याशी ऋणानुबंध नेहमीच त्याचे जुळले आहेत. तो सुमित अवटी गोलंदाजी करतोय. हा बॉल उसळी घेणारा इथे पाहायला मिळतो आहे. सिंगल निश्चित मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. षटकारानंतर चांगलं कमबॅक इथे करत असताना सुमित अवटेला आपण पाहत आहोत. पुढच्या 2 बॉलवरती केवळ 1 धाव त्याने अद्याप खर्च केलेली पाहायला मिळाले. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहतोय. प्रेक्षक वर्गाने मैदानाच्या आतमध्ये जेवढी गर्दी केली आहे ना त्याहूनही अधिक गर्दी यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आहे. सर्वांचंच अधिक स्वागत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या मानांशी आणि अग्रमानांकित स्पर्धेमध्ये. यावेळेला ब्लाइंड सोबत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी आधीच मन बनवलं होतं, चेंडूच्या मेरिटवरती स्ट्रोक पाहायला मिळाला नाही. आपण पाहिलं तर कमी गतीचा बॉल इथे पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना तुमची व्हेरिएशन व्हरायटी ही फार महत्त्वाची राहते. गोलंदाजीमधील
आपल्याकडे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या भात्यात धाटणीचा आणि भात्यातील टाकण्याचा प्रयत्न करण्यात यायला हवा आणि तो इथे होत असताना पाहायला मिळालाय सुमित आवटीकडून. पुढेचा सावला होता हा बॉल बाहेरच्या दिशेने निघतो, वेगाने टाकला आणि एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. या षटकामध्ये षटकार आला जरूर, परंतु धावा खर्च केल्यात त्या एकंदरीत 7. विकेट प्राप्त करू शकलेला नाही सुमित आवटे. 18 धावा धावफलकावर आहेत, एक फलंदाज बाद. लोंगलेने हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्याने खर्च केला, एक विकेट प्राप्त केली होती, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये त्याने इन्व्हाइट करण्यात आलंय. 18ला 1 सद्य परिस्थिती पाहायला मिळते आहे. मागील षटकामध्ये केवळ 7 आल्यात. काय गोलंदाजी झाली आहे, अगदी प्रतिस्पर्ध्याची बंबेरी उडवून टाकली आणि लेझिम खेळायला भाग पाडलं महेश नानगुडेला ते सुमित आवटेने. यावेळेचा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आकाश झा आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवतोय, फेकी चांगली केली आहे. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. 5 सेकंड ओव्हरमध्ये साहिल लोंगलेला इन्व्हाइट करण्यात आलाय, त्याच्यावरती जास्तीचा भरोसा इथे दाखवण्यात आलाय. रोहित यादव नावाचा आणखीन एक गोलंदाज या संघाकडे आहे, किंवा आणखीन एक पर्याय या संघाकडे आहे. असं देखील असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण साहिल लोंगलेला पाहतो आहोत. यावेळेला लोड फुलटो मिस टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक दूर राहिले, चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. धावा इथूनही मिळतील. 1 धाव कंप्लीट सेकंडचा प्रयत्न, 2 धावा अर्जित करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहे. सिराज चौधरी उशिराने आले चेंडूवरती आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलत असताना आपण पाहिलं. 21 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळाल्यात. मोठे स्ट्रोक्स महेश नानगुडेच्या बॅटमधून केवळ 1 येत असताना पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर आणखीन एक चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, जो दिशाहीन राहिला आहे. गोलंदाजी करत असताना आपल्याकडे वेग चांगला असायला हवा टप्पा, परंतु संघाची दिशा बदलण्यासाठी आपल्या गोलंदाजीची जी काही दिशा आहे ना ती फार महत्वाची राहते. संघाची दशा बदलते या गोष्टीने. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय, उंची जास्त आणि लांबी देखील तितकीशी प्राप्त होतीये. महेश नानगुडेच्या बॅटमधून षटकार. राजा मेरा अभी सब पे बारी है. हा खेळाडू भारी पडेल. जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडेल. या वर्षीच्या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात, खोऱ्याने धावा आल्यात. एक प्रतिष्ठित प्रतिती यश असा खेळाडू आहे. वलयांकित असं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्याने अक्षरशः आपल्या नावाचा डंका पिटला आहे. पुणे जिल्ह्याच्या मुळशीच्या बावधनचा असणारा मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडेला आपण पाहतोय. याही वेळेला आणखीन एक लगातारचा दुसरा, वन्स अगेन अनदर बिग हिट, षटकार. प्रेक्षक वर्ग आता मात्र आपल्याशी जुळलाय, परंतु या स्पर्धेने आणखीन एक मापदंड ओलांडलाय. अद्याप दुपारची वेळ आहे आणि या स्पर्धेला तब्बल आजच्या दिवशी 2 लाख प्रेक्षक वर्गाने पसंती दिली आहे. क्या बात है. 34 धावा धावफलकावरती आहे. 34ला 1. साहिल लोंगलेवरती आक्रमण केले आहेत.
हा फलंदाज तो आहे ना की आक्रमकता धारण जर का त्याने केली तर प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः पिळगटवून टाकण्याची बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. धावा नेहमी गोळा करण्यासाठी जाणला जातो. धावांची रणमशीन महेश नानगुडे. फटका यावेळेला फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुमित औटेने झेल टिपला. फलंदाज महेश नानगुडे बाद. टिपला गेला. पहा या रिॲक्शन्स तुम्हाला सारं काही सांगून जातात. जसा फटका खेचला होता महेश नानगुडे ज्या पद्धतीने बाद होत असताना पाहायला मिळाले. एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती होतं. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलेला आपण पाहिलं. दोन कर्णधार एकामेकाच्या विरोधामध्ये तिथे पाहायला मिळाले. एका कॅप्टनचा झेल दुसऱ्या कॅप्टनने टिपला. महेश नानगुडे बाद झाला. नवीन बॅटर धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. याही खेळाडूला मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातं. अगदी एखादा दान पट्टा फिरवावा त्या रीतीने तो बॅट फिरवण्यासाठी जाणला जातो. परंतु आज त्याला धावा बनवाव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघासाठी धावांची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्तता त्याला करणं गरजेचं राहणार आहे. धावा गोळा करावा लागतील. साहिल लोंगलेचा हा बॉल धनंजय भिंताडे ऑन साइडला केलाय. धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. होय आला हा षटकार. देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांचे स्वीय सहाय्यक अनिलजी पांचाळ साहेब, कुणालभाई सरमळकर यांच्या प्रेमापोटी आणि क्रिकेटच्या खेळावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व अनिल पांचाळ साहेब या ठिकाणी आलेत. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. रोहित यादवला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. रोहित यादवला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. 3 षटक संपलेत. मागील षटकामध्ये महागडी गोलंदाजी साहिल लोंगलेने केली. तो खर्चिक साबित राहिला, महागडा राहिला, कारण तिथे धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. मागील षटकाचा विचार केला तर एकंदरीत मागील षटकामध्ये तिथे या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये तिथे आपण पाहिलं तर 11, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, 33 धावा तब्बल खर्च केला साहिल लोंगलेने 2 षटकांमध्ये. तो महागडा राहिला आहे. रोहित यादवला इन्व्हाइट करण्यात आलं गोलंदाजी मार्कमध्ये. शुभम शेळके आणि धनंजय भिंताडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शुभम शेळके 7 बॉल 9 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. खोलातला बॉल कव्हर्सला केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला साहिल लोंगले त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतो आहे. एक सिंगल इथे मिळेल. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे इस्तियाक शेख अर्थात चिंटीला आपण पाहतो. यष्टांना खेटून तो उभा राहिला. ग्लबची मागणी करण्यात आली. ही बाब महत्वाची राहील, कारण ही षटक महत्वाचा आहे. हदभर वळण घेणारी गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा आणखीन एक मुंबापुरीचा नंदा मुन्ना फिरकीचा जादूगार रोहित यादवला आपण पाहतो आहोत. यावेळेला देखील वळवला बॉल. स्लिप तैनात करण्यात आली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा धनंजय भिंताडे पहिल्या बॉलवरती त्याने या मैदानावरती षटका ठोकला आणि त्याच्या अगेन्स्ट टाकला गेलेला हा चेंडू पहा. ऍक्शन रिप्ले. फिंगर रोल केली, वळवला, फ्लाईट दिली होती आणि वळवलेला बॉल अगदी गरकन गिरकी घेतोय आणि फलंदाजाची फिरकी घेतोय. उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा पुन्हा अनेक प्रश्न विचारून जातोय गोलंदाज. अर्थात येणारा प्रत्येक बॉल यस अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. गोलंदाजाची शैली इथे पाहिली जाईल. गोलंदाजाची शैली पाहिली जाणार आहे. अर्थात रमाकांतजी पवारसर यांच्या माध्यमातून ही खूण करण्यात आली आहे. बॅटिंग टीमने इथे DRS घेण्यात आला.
निर्णय काय येतो प्रलंबित आहे हा डिसिजन आपण पाहत आहोत। अर्थात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अफाट लोकप्रियतेसाठी आणि प्रसिद्धीसाठी जाणली जाणारी स्पर्धा फेअर डिलिव्हरी धर्मवीर चषक 2025 आपण पाहत आहोत। ऍक्शन रिप्ले पहा आणि अक्षरशः आपण पाहिलात ना ISPL मध्ये अंडर 19 मधून देखील खेळत असताना ज्या युवा खेळाडूला आपण पाहिलं तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे। रोहितचा हा बॉल पुन्हा वळण घेतोय यष्टिरक्षकाचा वेध पंचांकडे अपील इथे पुन्हा एकदा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल। यष्टिचितरित्या फलंदाज बाद आहे असंच वाटतंय आणि अर्थात प्रथम दर्शनी हे असंच वाटत होतं कारण मैदान देखील सोडतोय धनंजय भिंताडे। निर्णय अजूनही प्रलंबित आहे डिसिजन पेंडिंग आहे। फलंदाज बाद OUT स्वरूपामध्ये इस्तियाक शेखने यष्टिचितरित्या बाद केलाय फलंदाज बाद। या स्पर्धेच्या माध्यमातून एक या मैदानाची आकर्षणाची बाब अर्थात बोलून तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे। या आकर्षणाची बाब तुम्ही पाहताय प्रोलिंग्सच्या माध्यमातून। धर्मवीर चषक अर्थात या मैदानावरती सातत्याने प्रत्येकाला येवावं असं वाटतं आणि आज या स्पर्धेने संपूर्ण मापदंड ओलांडल्यात। या स्पर्धेचे संकल्पने नेते किंवा या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय कुणालजी सलमाळकर साहेब यांना देखील आपण पाहिलं। ऋतिक गदर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला चेंडूने वळण घेतला पहा उलटा टाकला हा बॉल एक्सपेक्ट केलं होतं बॅटरने की हा त्याच्यासाठी ऑफ ब्रेक राहील परंतु हा दुसरा टाकला वळवला काय बॉल टाकलाय पहा लेग ब्रेक केला लेफ्ट हँडर बॅटरसाठी काय गोलंदाजी करतोय आपल्या मनगडाचा वापर इथे करत असताना रोहित यादवने केवळ 1 धावेचा षटक हाताळलाय। याही वेळेला भन्नाट वेगाने हा बॉल पाहायला मिळाला। या षटकामध्ये रोहित यादवने केवळ 1 धावेचा षटक टाकले 1 विकेट देखील प्राप्त केली। गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये। मॅच मध्ये आणल्या भांडूप स्ट्रायकर या टीमला 4 षटकांचा खेळ संपला 41 ला 3। पाहायला मिळाले 41 धावा। या धावा यशाची हमी देतील का एवढ्या या धावा अर्थात आपण पाहिलं ना तर एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी किंवा प्रतिस्पर्ध्याला थांबवण्यासाठी पूरक आहेत का पुरेशा आहेत का यासाठी सर्वाधिक मोठी चर्चेची बाब ही राहील ना की शेवटचं षटक शुभम शेळके धावा किती गोळा करतो ऋतिक गदर या षटकामध्ये किती धावा गोळा करण्याचा प्रयत्न करणार हे पाहणं गरजेचं। पहिला बॉल इथे मात्र आपण पाहतोय सिराज चौधरी गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे। अवांतर धावेने या षटकाची सुरुवात झालेली पाहायला मिळाली। 42 धावा धावफलकावरती आहेत। मोठे स्ट्रोक खेळावा लागतील मोठी फटकेबाजी करावी लागेल शुभम शेळकेला। यावेळेला वेगवान हा बॉल अधिकचा वेगाने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। सिराज चौधरीच्या माध्यमातून 22च्या स्वरूपामधून धाव आली आहे। 43 धावा धावफलकावरती आहेत। शुभम शेळके स्ट्राईक एंडमध्ये पाहायला मिळतोय। मोठे स्ट्रोक अद्याप आलेले नाहीत। लोअर फुल टोस बॅटची लिडिंग एज घेतली आहे पाठीमागे चाललाय बॉल पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये देखील यश आलंय। धावा मिळतात त्या पुनःच 2 दुहेरी धावा आल्यात 44 जिथे आपण पाहतोय।
45ला 3, 45 ऑन दी बोर्ड. ला 3 पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्र. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. पहा महेश नानगुडे बाद काय झाला ही बाब पथ्यावरती पडली आहे. धाव फलकावरती केवळ 46 आहेत. 46 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. अर्थात जी धावसंख्या अगदी वेगाने चालली होती असं वाटत होतं मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. पहा मैदानाच्या व्यासपीठाच्या अगदी समोरच्या बाजूला एक प्रेक्षक वर्ग काही मॅचचा आस्वाद घेतात त्यांनाही दाखवण्यात येतं. क्या बात आहे. उंचशी इमारत अगदी शेजारी पाहायला मिळते आणि त्या इमारतीच्या काही छतावरून बाल्कनीमधून प्रेक्षक वर्ग आस्वाद घेत आहेत. तीही आपण पाहतोय. या षटकामध्ये देखील धावा थांबल्यात. मागील षटकामध्ये केवळ धावा आल्या होती ती 1. या षटकामध्ये 4 धावा आल्या 4 बॉलमध्ये. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 ऑन दी बोर्ड. शुभम शेळके 12 बॉल 13 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 12 बॉल 13 धावा. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळला. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. षटकार. अविश्वसनीय अतुलनीय असा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उजव्या यशीच्या बाहेर ठेवला. कव्हर्सला केला. शुभम शेळके एकच मारलाय परंतु सॉलिड मारला. 52 धावा धावफलकावरती आहे. त्यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड साठी पलटल्यात. ऋतिक गदा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. 53 बनल्यात. 54 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. 53 ऑन दी बोर्ड. 54 रनचं टार्गेट या मॅच मध्ये उभं करण्यात आलंय. क्षितेज 11 चरोळी पुणे या टीमने भांडूप स्ट्रायकर या टीमच्या अगेन्स्ट. जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल या मात्र आवाजामध्ये बदल करूयात. अर्थात रोशनजी पाताडे शिवडी मुंबई यांचा आवाज आपल्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. 53 म्हणल्यात. 54चं लक्ष आहे. 53 म्हणल्यात. 54चं टार्गेट. पाहत आहात प्रीतम परब 1 बॉल 0 धावा. महेश नानगुडे 9 बॉल 24 धावा. शुभम शेळके 14 बॉल 20 धावा. धनंजय बिनताडे 4 बॉल 6 धावा. ऋतिक गजर 2 बॉल 0 धावा. एकंदरीत एक्स्ट्रा आल्या त्या 3. 53 बनल्यात. बॉलिंग अनालिसिस एकंदरीत बॅटिंग समरी आपण पाहिली. बॉलिंग समरी आपण पाहूयात कारण गोलंदाजांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं. साहिल लोंगले 2 षटक 33 धावा. महागडा राहिला 16.50 ची इकॉनॉमी. 2 विकेट त्याने घेतली. सुमित औटी 1 षटक 4 जिथे 7 धावा 7च्या इकॉनॉमिक्सने त्याने गोलंदाजी केली. रोहित यादव 1 षटक 4 निर्धाव चेंडू त्याने हाताळले. 1 धाव त्याने खर्च केली. 1 विकेट त्याने संपादन केली. सिराज चौधरी 1 षटक 11 धावा. एकही विकेट त्याला मिळालेले नाही आहे. साहिल लोंगले 2 विकेट आणि रोहित यादव त्यांच्या नावावरती 1 विकेट राहिली. या आपण उत्तरार्धाकडे वळतो आहोत जिथे पाठलाग करायचा आहे ते 54 धावसंख्येचा.
वादन आपण मेगा स्क्रीन वरती पाहत आहात. लगेचच आपण आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. श्रुतीज 11 चरोळी पुणे या संघाने मात्र प्रथमतः बॅटिंग करत असताना 53 धावा मात्र मजल मारली आणि 54 धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलं गेले. रुलिंग स्पोर्ट्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल वरती मात्र आपण ढोलवादन बघत आहात. आता मात्र थांबण्याची विनंती असेल कारण आपण आता मात्र सामन्याला सुरुवात करतोय. धन्यवाद. आम्ही वांद्रेकर ढोलताशा पथक आपलं पुन्हा एकदा आभारी असणार आहोत. भांडूप स्ट्रायकरला गरज आहे 30 चेंडू आणि 54 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. सलामीवीर जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट असेल तो 10.80चा. एकटगरचा अमित नाईक मैदानावरती आहे आणि त्याच्यासोबत मात्र राहुल चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. येणाऱ्या 5 षटकांचा खेळ आपण आता बघणार आहात. अतिशय महत्वपूर्ण लढत असेल या दोन टीम मध्ये कारण यानंतर जो कोणी जिंकेल या सामन्यामध्ये तो मात्र विक्रोलियन्स विक्रोली सोबत मात्र सेमीफायनलची मॅच खेळेल आणि त्यातून मात्र मेगा फायनल गाठण्याची संधी या संघांकडे आहे. त्यामुळे बघावं लागेल आता काय घडतंय काय बिघडतंय. सर्वांचं लक्ष या मॅच कडे आहे. तुडुंब अशी गर्दी तुफान प्रेक्षक मात्र आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन पहिला बॉल पहिला चेंडू या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. अमित नाईकला बीट करण्यामध्ये धनंजय बीट झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तिकडे अमित चला सामन्याला मात्र सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. 54चा हा पाठलाग मात्र सुरू झालेला आपण बघतोय. अतिशय चांगली सुरुवात तिकडे मात्र केली जाते धनंजय भिंताडे यांच्या माध्यमातून. 2 धावा 2 चेंडूत खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर मात्र अपील करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला परंतु अगदी पंचांनी बारीक पडताळणी करून मात्र निर्णय घेतला आणि आता मात्र सुरुवात दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात झालेली आपण बघतोय. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेतच हरकत करत मात्र बॉल ऑन साइडला येत होता. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे बॉलला मागे जाऊन अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॉल मात्र मधल्यामध्येच थांबला. काही ठिकाणी गवत आहे काही ठिकाणी चिखल आहे. त्या चिखलातून त्या पाण्यातून आणि त्या गवतातून मात्र प्रवास करत आज मात्र गेले 2 दिवस हे सर्व खेळाडू आज क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या मैदानाची एक खासियत राहिली की जितके ॲडव्हान्टेज फलंदाजांना आहे तितकंच ॲडव्हान्टेज गोलंदाजांना सुद्धा आहे. कारण काही मैदान आपण जर पाहिली तर मातीची खेळपट्टी असते, काही ठिकाणी मात्र सिमेंटची खेळपट्टी फलंदाजांसाठी जरूर असते, परंतु गोलंदाजांना मात्र त्या चिखलातून आणि पाण्यातून प्रवास करूनच मात्र गोलंदाजी करावी लागत असते. परंतु या मैदानावरची जी मुख्य खेळपट्टी आहे तिथे मात्र फलंदाजांना ही सिमेंट आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, तर गोलंदाजांनाही धावण्यासाठी बऱ्यापैकीची मात्र कॉन्क्रीटची खेळपट्टी तिकडे उपलब्ध आहे. त्यामुळे गोलंदाजांनाही तितकंच ॲडव्हान्टेज आहे की चांगली गोलंदाजी करता यावी. 3 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण झालेला आपण पाहतोय. 4 धावा आल्यात अमित नाईकच्या बॅटमधून. 54चा पाठलाग, अजूनही 50 धावांची आवश्यकता असेल. राहुल चौधरी आणि मॅन फ्रॉम एकटकर अमित नाईक या वेळेला मात्र पुल करायचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्र रक्षक बॉल खाली. जजमेंट करता मात्र या ठिकाणी चुकतंय थोडस आणि या वेळेला मात्र थोडासा नाराज आहे प्रीतम. मात्र त्या ठिकाणी मागे बॅकअप साठी आले होते. इतकं सोपं नाहीये या हवेत हरकत करणाऱ्या रबर बॉलला जमिनीकडून येत असताना मात्र जज करणं. आणि याही वेळेला तेच घडलं, बराच उंच गेलेला बॉल होता आणि ज्या वेळेला तो जमिनीच्या दिशेने मात्र गुरुत्वाकर्षणानं खाली येत होता त्यावेळेला मात्र हवेतच हरकत करताना हा बॉल मिळाला. मित्रांनो, या धर्मवीर चषकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब देखील या स्पर्धेला शुभेच्छा देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ISPL सारख्या स्पर्धेमधून गोरगरीब छोट्यातल्या छोट्या खेळाडूंना ज्यांनी प्रोत्साहन दिलं, आज एशियन क्रिकेट काउन्सिलवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष शेलार साहेब या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. सर्व क्रीडा रसिक, खेळाडू आणि विशेषतः याचे आयोजक आमचे मित्र कुणाल सरवळकर आणि सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा. जे खेळाडू खेळतायत त्या सगळ्यांना या खेळातून आनंद तर मिळतोच आहे, पण त्यांचं भविष्य करिअर म्हणून घडावं म्हणून ISPL सहित अन्य प्लॅटफॉर्मवर सुवर्ण संधी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि बरोबरीने खेळाबरोबरच सांघिक गुणवत्ता वाढते आणि सांघिक गुणवत्तेच्या आधारावरच समाज मजबूत होतो. ही भावना डोळ्यासमोर ठेवून या आपल्या क्रिकेट खेळाडूंना कुणाल सरवळकर यांनी एक चांगला मंच दिला आहे. पुन्हा एकदा आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद साहेब. या स्पर्धेला आशिष शेलार साहेबांच्या शुभेच्छा पाहायला मिळाल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे खजिनदार, एशियन क्रिकेट काउन्सिलचे मात्र सदस्य म्हणून देखील काम करतात आशिष शेलार साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, ज्यांच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी ऐकल्या. धन्यवाद. पहिल्या डावाचा खेळ मात्र इथे आपण संपलेला पाहिला. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झालेली आपण बघितली, नुकतीच विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळाली. तिथे मात्र प्रीतम परब चेंडू खाली होते, झेल पकडला गेला आणि आउट होऊन माघारी परतला गेला तो मात्र राहुल चौधरी. राहुलची जागा घेण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, तो आकाश झा. अगदी बरीच चर्चेतली नावं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आज पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत या मैदानावरती. जवळपास हा भारत देश मात्र एकवटलाय आज या कोलगेट मैदानावरती. संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या नजरा या धर्मवीर चषकावरती आहेत. मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर YouTube लाईव्ह ऑफिशियल YouTube चॅनल प्रोलिंग स्पोर्ट्सवरती सुद्धा बरीच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र धर्मवीर चषक 2025च्या अंतिम दिवसामध्ये आम्ही सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. पहिल्या डावाचा खेळ मात्र संपला, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरचाही खेळ संपला आणि 54 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक गडी बाद 7 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. अजूनही मात्र जिंकण्यासाठी 47 धावा जमवायचे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये, म्हणजे जवळपास निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा असं मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 24 मध्ये 47ची गरज क्रिकेट प्रेमी जनता मात्र आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवरती. आपल्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल YouTube चॅनलला अजूनही आपण जर सबस्क्राईब केले नसाल तर आत्ताच्या आता आपण या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. कारण अशा मात्र मोठमोठ्या टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला याच प्रोलिंग स्पोर्ट्सवरती घर बसल्या सुद्धा पाहता येऊ शकतील. असं मात्र हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहताय प्रोलिंग स्पोर्ट्सवरती.
विभाग क्रमांक 7 चे सन्माननीय विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून मात्र देव फ्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वांद्रे पूर्व या परिसरामध्ये मात्र आज या दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण अनुभवतोय। आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि सध्याच्या घडीला मात्र उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। पहिल्या हाफ मधून 4 संघांमधून मात्र विक्रोळी हा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला संघ आहे। बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज, पहिला चेंडू मात्र डाऊन द लेग साइड, ऋषी जोरे अगदी मजबूत हात आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेली कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर श्रीतेज 11 चरोळी पुणे संघाच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि त्यांचे संघ व्यवस्थापक म्हणून सुद्धा बऱ्याचदा आपण काम करताना पाहिले ते ऋषी जोरे यांना। श्रेयस पवार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी आलेला। पहिला चेंडू वाईड +1, 2 धावांची भर पडते स्कोर कार्डवर। आपटलेला बॉल आणि या वेळेला मात्र लांबवरचा षटकार, बॉल जातोय मात्र झाडा झुडपातून सीमारेषा पार। मॅन फ्रॉम एकटघर अमित नाईकच्या बॅटमधून येतोय हा लांबलचक षटकार। एक्झिक्युशन सोबत मात्र अमित नाईकच्या बॅटमधून हा षटकार आल्यानंतर संघाच्या धावफलकात एक मोठा बदल आणि या वेळेला उंची चांगली गाठलोय, लांबी मात्र कितपत गाठेल, उंच गेलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली, जज करणं सोपं नाहीये। पुन्हा एकदा मात्र निर्जन स्थळी अगदी हा बॉल जज करत असताना हातातून निसटतोय, अगदी जवळपास तिथे मात्र चांगला प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षकाकडून, परंतु सोपं नव्हतं हा बॉलला जज करणं। बऱ्याचदा मगाशी सुद्धा ज्या पद्धतीने मात्र झेल सुटला आणि तिथे मात्र जजमेंट चुकलं तसंच काहीसं घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं। या वेळेला पप्पू तोडकर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवरती। महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत हा खेळाडू गेली कित्येक वर्ष पुण्याच्या संघासाठी मात्र आपलं काम करतोय। फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या वेळेला तर बॉल हातातून निसटलाय आणि पंचांचा निर्णय मात्र नो +1 आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल। उघडा डोळे बघा नीट, या नंतरचा बॉल असेल फ्री हिट। डाऊन द लेग साइड तर गेलाच होता, परंतु अगदी अबोव द वेस्ट कमरेवरचा मारा तिकडे केला गेला होता गोलंदाज श्रेयस पवारच्या माध्यमातून। फ्री हिटच्या बॉलवरती पाहूया काय घडतंय। अमित नाईक सध्या 7 चेंडूत 14 वरती 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय आणि या वेळेला सुद्धा अतिरिक्त उसळी बॉलला मिळालेली आपल्याला पाहायला मिळतेय। पंचांकडून मात्र परत एकदा मात्र काय निर्णय येतोय, मला वाटतं हा वाईड बॉल आहे आणि फ्री हिटचा बॉल जो आहे तो कंटिन्यू असेल। अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे मात्र केली गेली आहे परत एकदा। सातत्यपूर्ण मात्र हाताळले जाणारे अतिरिक्त रन, 20 वर 1, 54चा पाठलाग, अजूनही 34ची गरज आणि या लोअर फुल टॉस बॉलवरती बॉलर्स बॅक ड्राईव्ह, हातातून मात्र संधी घालवली, पुढे सरसावून आले होते आकाश झा, मागे फिरले गोलंदाज आणि यष्ट्यांवरती डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला, तो निशाणा मात्र चुकला। जिथे एकही धाव मिळणार नव्हती तिथे एक धाव मात्र नक्कीच मिळते पॉवर प्लेच्या अगदी खेळाचा जो आपण आनंद घेतोय। तर कसं बघायला गेलं तर इथे मात्र कोणताही वेगळा नियम नाहीये। काही स्पर्धा आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून अनुभवल्या जिथे मात्र पॉवर प्ले होते, जिथे मात्र मॅजिकल ओव्हर होत्या, परंतु या स्पर्धेमध्ये तसं काही वेगळं नाहीये। परंतु एक मानाची आणि अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून धर्मवीर चषक स्पर्धेकडे पाहिलं जाते। स्विंग अँड मिस, या वेळेला डॉट बॉल। ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये आपण मॅजिकल ओव्हर पाहिली जिथे 16 अधिक धावा तुम्ही बनवल्यात तर त्यापेक्षा निम्म्या धावा तुम्हाला अधिक धावा मिळत होत्या आणि 15 धावांच्या किंवा 16 धावांपेक्षा कमी जर धावा तुम्ही बनवल्यात तर त्यापेक्षा अधिक अर्ध्या धावा ज्या आहेत त्या तुमच्या धावसंख्येतून वजाही होत होत्या। असे बरेच वेगवेगळे नियम आपण पाहतो वेगवेगळ्या स्पर्धांमधून। पुन्हा एकदा हुक केलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फ्लॅट शॉट आलाय आणि बॉल जातोय मात्र सीमा पार, येतोय षटकार आकाश झहाच्या बॅट मधून। नो बॉल वरती षटकार आलाय, सोने पे सुहागा। आकाश एक चांगल्या उंचीचा फलंदाज आहे आणि त्याने मात्र टप्पा पडल्यानंतर जसं त्याला कळालं की हा नो बॉल नक्कीच असेल त्यावेळेला त्या बॉलला छेडून मात्र अगदी पाठवून दिले ते स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर
फ्री हिटचा बॉल असेल. महागडी ओव्हर येते. या वेळेला समोर वन मोर. आकाशने आकाश दाखवलं या वेळेला श्रेयस पवारला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ठोकला गेलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार. रिव्ह्यू मला वाटतं मागितला गेलाय पण धन्यवाद. आकाश दाखवतोय गोलंदाज श्रेयस पवारला. पुन्हा एकदा आपटलेला बॉल. परत एकदा तोच निर्णय येताना आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट जाताना 6 धावा. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आकाश झाच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार स्ट्रोक. षटकार. आकाश झाच्या बॅट मधून सलग 3 षटकार मात्र तिकडे ठोकले गेले आकाश झाकडून. आणि संघाची धावसंख्या झाली ती आता मात्र 40 धावा. जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आहे. आकाश झा 5 चेंडूत 19 धावांवर आणि अमित नाईक 8 चेंडूत 15 धावांवरती. आमचे हे प्रेक्षक आनंदी आहेत. मजा आली आहे प्रेक्षकांना सुद्धा. भरभरून मनोरंजन झालंय सर्व प्रेक्षकांचं. जरा आलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, कुणाल दादांची जी स्पर्धा आवडली असेल, धर्मवीर चषकाचं आयोजन आवडलं असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सर्व प्रेक्षकांकडून. यावेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॉल मात्र डिक्लेअर कडे जातोय की मैदानात थांबतोय. बॉल मैदानातच आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज. आज आमचे काही पोलीस बांधव सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचा वेळ कोणाला नाहीये. मुंबई म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की मुंबई. काय मुंबईला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं ना, तर त्याचं उदाहरण म्हणजे ही धर्मवीर चषकाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे तुम्ही पाहू शकाल. इथलं क्रिकेट कधीही थांबलेलं नाहीये. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट, टीव्हीवर क्रिकेट, मोबाईलवर क्रिकेट, मैदानात क्रिकेट, रस्त्यावरती क्रिकेट, कंपाऊंड मध्ये क्रिकेट, टेरेसवर क्रिकेट, जिथे तिथे पाहावं तिकडे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच आपल्याला पाहायला मिळेल या मुंबई शहरामध्ये. आणि म्हणूनच की काय, या क्रिकेटचं दैवत भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म सुद्धा याच मुंबई शहरामध्ये झाला. खुला टाकलेला बॉल, मनगटी फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर्ड. खोदून धावांची आवश्यकता आहे. मॅन फ्रॉम एकटघर उरणचा अमित नाईक आज फॉर्म मध्ये आहे. सरळ बॅटनं सजवलेला फटका, सीधी बॅट, नो बकवास, षटकार. 5 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. थोडस येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि 1 धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न तिकडे धनंजय भिंताडे गोलंदाजी करत असताना टीमच्या 50 धावा मित्रांनो पूर्ण झालेल्या आहेत. फक्त 4 धावांची आवश्यकता. कुठेतरी हा सामना तिसऱ्या षटकातच संपवण्याचा मानस केलाय की काय या दोन फलंदाजांनी. आकाश झा 5 चेंडूत 19 वर, अमित नाईक 12 चेंडूत 24 वर 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना कट करायचा प्रयत्न. यावेळेला डी पॉइंट मध्ये मात्र फिल्डर तैनात. स्ट्रेट इन टू दी बास्केट, सरळ खेळाडूच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय तो भांडूप स्ट्रायकर टीमला. फलंदाज बाद.
फायदा करत एक सहज सोपा आणि सुरेख असं झेल तिकडे ऋतिक सांगळेच्या माध्यमातून टिपला जातोय. मैदानावरती दाखल होतोय मुंबईचा सिक्सर किंग, मॅन फ्रॉम सांताक्रूज, किसन देवेंद्र. हा मुंबईचा एक गदाधारी भीम आहे. याच्या बॅटला बॉल लागला की बॉल काही मैदानात थांबलेला नाहीये. आता मात्र काय करतोय पाहूया. आपटलेला बॅट शॉट मात्र यावेळेला बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगलचा प्रयत्न आहे. अगदी युनिक्सच्या बॅडमिंटनने मात्र शटलकॉकला जसं आपण टोलावतो तसा मात्र टोलावलेला हा फटका किसन देवेंद्रच्या बॅटमधून येतोय. एक सिंगल रन मात्र तिकडे कंप्लीट केली गेली आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 17च्या सरासरीनं 2 गडी बाद 51, 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये फक्त 3 धावांची आवश्यकता. विक्रोळी कॅप्टन आपण टॉससाठी मात्र स्टेज जवळ यायचंय. चालू सामन्याचा विजेता संघ जो असेल त्यांच्या टीमचे कॅप्टन आणि विक्रोळी पहिल्या 4 संघांमधून मात्र जो सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला संघ आहे, दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. मार्क वरती मात्र महेश नांदगुडेला आपल्याला पाहायला मिळेल. मालिकावीराची 2 व्हीलर बाईक तर त्याने मिळवली, परंतु आज मुंबईत आल्यानंतर एक सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12 बॉल आणि 3 रनची गरज. पहिलाच बॉल आणि समोर मात्र पंच केला. किसन देवेंद्र ताकदीचा वापर करतोय आणि समोरच्या दिशेनं या षटकाराने हा सामना मात्र संपवतोय. तो मॅन फ्रॉम सांताक्रूज किसन देवेंद्र. विनिंग टीम रोहित यादव पुन्हा एकदा सामनावीराचा पुरस्कार. 1 धावेचं षटक टाकलं होतं महेश नानगुडे पराभूत संघातील. आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन सुमित आवटे या प्लीज. या ठिकाणी टॉस करणार आहोत या महत्त्वपूर्ण मॅचचा. सेमीफायनलची मॅच आहे, दुसरी सेमीफायनल. नामदार उदय सामंत साहेबांचे स्वीय सहाय्य अनिल पांचाळ साहेबांना विनंती असणार आहे. साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी